5 लाखाची मदत आहे. काय वाटतं शासन न्याय देण्यासाठी असं म्हणतं? हे बघा, मुख्यमंत्र्यांनी ना सरळच तुम्ही जर पालकत्व स्वीकारलंय तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागणार आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या जी तुम्हाला मान्य करावं लागतील आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्यासोबत आहे. कारण जर पोलिस माणसाला मारूनच टाकायला लागले तर ही तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे, कारण मालक तुम्ही आहेत. आता जरी इथं काही नुकसानी पण झाल्या त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना, कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय, एवढी हानी झाली, अरे बाप, ते सांगताना अंगावर काटे येते. त्याच्या अंगावरची वळं बघितली, भयंकर परिस्थिती केली. जर पोलिसच आता खून करायला लागले. राहुल गांधी येऊन गेले, शरद पवार येऊन गेले, अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी कुणी आलेलं नाही की ज्यांच्याकडून न्याय मिळेल असं. एसटी लागली नसन, वाहन नसन लागलं त्यांना. गरीब माणसं आहेत ते, येताना यायचं, गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो. कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बोलत ना, 7-8-10 वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला. कारण गरीबाची गरज नाही, गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना, मधल्या काळात नाही. पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्याला विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला. आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे, सगळेचे सगळेमध्ये टाकल्या पाहिजे, याचा छडा लावला पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे. तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही, कारण ते सांगतात की रिपोर्ट आहे मारहाणी झाला आहे. हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी. मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक आहेत.